ततस्समुत्थितः कल्यम् आस्थाय स्यन्दनोत्तमं प्रययौ भरतः शीघ्रं रामदर्शन काम्यया। भरत आले, त्यांनी दशरथाचा अंत्यसंस्कार केला. कैकेयीच्या संबंधानं भरताची कैकेयीने समजवण्याचा प्रयत्न केला. भरताने ऐकलं नाही. शेवटी भरताने आपल्याला रामचंद्र प्रभूंना भेटल्याशिवाय गत्यंतर नाही असं सांगितलं आणि रामचंद्र प्रभूंकडे जाण्याकरता भरत सिद्ध झाले. कौसल्या माता सुमित्रा या दोघींनी सांगितलं, आम्ही पण येतो. सगळी सिद्धता झाल्यानंतर कैकेयीने भरताला असं सांगितलं की मलाही तुमच्या बरोबर यायचंय. भरताने सांगितलं, काही कारण नाही, तुला नेण्यामध्ये मला काहीही स्वारस्य नाही, मी येणार नाही, मी तुला नेणार नाही. कैकेयीने खूप विनंती केली. कैकेयीच्या मनात भाव असा की भरताबरोबर जाऊन खरंच बघावं की राम दंडकारण्यात जातो आहे का कुणाच्या आश्रयाला राहून अजूनही सुखातच आहे. याच्याकरता कैकेयीने येतो म्हणून सांगितलं. वसिष्ठांना तिचा भाव कळाला आणि वसिष्ठांनी भरताला सांगितलं की तसं करू नको, तिला येऊ दे. भरताने सांगितलं, कशा करता येऊ दे? वसिष्ठांनी कारण सांगताना असं कारण सांगितलं की तिथं गेल्यानंतर जर तुला रामचंद्रांनी विचारलं की कैकेयीला का नाही आणलं तर तू काय उत्तर देशील? आणि या दोघी आल्यात आणि कैकेयी आली नाही हे जर कळलं तर रामचंद्र प्रभू विचारल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी जाताना इथून सगळ्यांना सांगितलंय की कैकेयीला कोणी अंतर देऊ नका, तिच्याकडे लक्ष द्या, तिला कोणी दोष देऊ नका, तिला सांभाळा, तिची चूक नाही असं वारंवार सांगितलंय. आणि एवढं होऊनही जर कैकेयी येत आली नसेल तर रामचंद्र विचारल्याशिवाय राहणार नाही. भरताने सांगितलं, ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी कैकेयीला बरोबर यायची परवानगी देतो. कैकेयी आली. भरताच्या अंतःकरणामध्ये तिच्याबद्दल अत्यंत द्वेष, तिचं तोंड बघण्याची माझी इच्छा नाही असं भरत बोलले. पण तिला न्यावं लागणार आहे. भरताने तिला सांगितलं, तुला मी घेऊन जातोय पण माझी तुला नेण्याची इच्छा नाही. खरं म्हटलं तर मी तुला तलवारीने मारलं पाहिजे, मी तुझा जीव घेतला पाहिजे, परंतु मी हे करणार नाही, मला करता येत नाही असं नाही. पण हे केलेलं रामचंद्रांना आवडणार नाही आणि त्यांना जर कळलं की मी तुला मारून आलोय तर ते माझ्याशी एक अवाक्षरही बोलणार नाहीत. त्यांनी एखादं तरी अक्षर मला बोलावं याच्याकरता मी तुला जिवंत ठेवतो. जाण्याची सगळी सिद्धता झाली एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला रामचंद्र प्रभू जे गंगेच्या तटावर राहिले होते तिथून रामचंद्र प्रभूंचा पुढचा प्रवास सुरू झाला. कारण भरतांची आणि रामचंद्र प्रभूंची भेट चित्रकूटात आहे. रामचंद्र प्रभू आता गंगेच्या काठावर आहेत. गंगेच्या काठावरून त्यांनी सुमंत्रांना परत पाठवलंय आणि आता स्वतः भगवान, सीता मातोश्री आणि लक्ष्मण या तिघांचाच प्रवास सुरू झालाय. दशरथाचं प्राणोत्क्रमण झालेलं रामचंद्र प्रभूंना माहिती नाही. वाल्मिकी रामायणाने चिंतन करताना असं केलंय की सुमंत्र ज्या वेळेला परत आले त्यावेळेला गुहांनी परत एकदा थांबवून घेतलं. ते खरं म्हटलं तर वाल्मिकी रामायणामध्ये चिंतन असं आहे की गुह हा रामचंद्र प्रभूंबरोबर पुढे गेलाय चित्रकूटापर्यंत. सुमंत्र परत आले. परत आल्यानंतर अयोध्येच्या बाहेरपर्यंत त्यांनी मुक्काम केला आणि त्यांनी विचार केला की अयोध्येत आपण गेलो तर अयोध्या आपल्याला विचारेल राम कुठे आहे, राम कुठे आहे. म्हणून मध्यरात्री जायचं ठरलं. सगळे झोपल्यानंतर अयोध्येत प्रवेश करावा म्हणून मध्यरात्रीच्या पुढे जेव्हा सुमंत्र अयोध्येत प्रवेश करते झाले तेव्हा सगळी अयोध्याच्या वेशीमध्ये ठाण मांडून बसलेली होती. कोणी झोपलं नव्हतं रामचंद्र प्रभू गेल्यापासून.
रामचंद्र प्रभूंना याची कल्पना नाही. त्यांचा प्रवास सुरू झाला. गंगा ओलांडायची आहे, पुढे जायचंय, काय करायचं? त्यांनी इकडे तिकडे बघितलं, काही करता येईल का? त्या गंगेमध्ये एक नावाडी आपली नाव वलवत होता. रामचंद्र प्रभूंनी त्याला हाक मारली, अ बाबा इकडे ये, आम्हाला पलीकडे जायचंय, तू ये आणि आम्हाला घेऊन जा. त्या नावाड्याने सांगितलं, जमणार नाही, नेणार नाही. रामचंद्र प्रभू म्हणाले, अरे आम्ही पांथस्थ आहोत, तुझं काम आहे, तुझं कर्तव्य आहे इकडच्या लोकांना तिकडं नेणं, तिकडच्या लोकांना इकडं आणणं, तुझं काम आहे, ये ना तू. त्याने सांगितलं, तुम्हाला मी सांगितलं, मी तुम्हाला नेणार नाही. तू कुणालाच नेत नाहीस का? नाही, सगळ्यांना नेतो. मग आम्हाला घेऊन चल ना, तुम्हाला नेणार नाही. यांनाही कळे ना काय आहे, लक्ष्मणालाही कळे ना, अरे हा नाही का म्हणतो, सीता मातोश्रीला कळे ना, हा नाही का म्हणतो. रामचंद्र प्रभूंनी पुन्हा 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 त्याला विनंती केली, काय तुला अडचण काय? त्या नावाड्याने सांगितलं, बाकीच्या लोकांना तुमचं महात्म्य कळेल का न कळेल मला माहित नाही, पण मी तुम्हाला पूर्ण ओळखू नये, मी तुम्हाला पलीकडे नेणार नाही. रामचंद्र प्रभूंना असं वाटलं की मी तुम्हाला सर्वार्थानं ओळखतो असं म्हणण्याचं धाडस आतापर्यंत वेदांनी सुद्धा माझ्या समोर केलं नाही ना. नावाडी म्हणतोय मी तुम्हाला ओळखतो. वेद नेती नेती म्हणून बाजूला झाले, हा नावाडी म्हणतो मी तुम्हाला अंतर्बाह्य ओळखतो. काय धाडस आहे? रामचंद्र प्रभू हसले. त्यांनी सांगितलं, काय अडचण आहे बाबा आम्हाला न्यायला, पलीकडे घेऊन चल ना. त्यांनी सांगितलं, नाही बाबा तुम्हाला नेणार नाही. शेवटी रामचंद्र प्रभूने विचारलं, तुला काही हवं असेल तर आम्ही तुम्हाला देतो. आमचे तापसी स्वभाव किंवा वेश बघून तुला जर असं वाटत असेल की आम्ही तुला काही देणार नाही, तर आम्ही तुला काहीतरी देतो त्याच्या मोबदल्यामध्ये. तो म्हणाला, मला मोबदल्याची अपेक्षाच नाही तुमच्याकडून. मी अनेक संत महात्म्यांना, अनेक ऋषीमुनींना कोणतीही अपेक्षा न ठेवता पलीकडच्या तीराला नेलंय. रामचंद्र प्रभूंनी मग सरळ त्याला विचारलं, आम्हाला नेण्यामध्ये काय अडचण आहे? तो म्हणाला, मी तुम्हाला ओळखतो, सगळ्या अर्थानं ओळखतो. मला हे माहिती आहे की तुमच्या पायाची धूळ लागल्यामुळं एका दगडाची बाई झाली, हे माझ्या कानावर आहे. आणि तसेच पाय घेऊन जर तुम्ही माझ्या नावेमध्ये बसला तर एखाद्या वेळेला माझ्या नावेची बाई झाली तर माझा उदरनिर्वाह कसा चालेल? तुमचे पाय माझ्या नावेला मी लागू देणार नाही. त्याचं नाव आहे केवट. रामचंद्र प्रभूंनी ते ऐकलं, आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, नाही नाही, बरं दुसरी अडचण? तो म्हणाला, माझी अशी आहे, माझ्या उदरनिर्वाहाचं काहीतरी होईल बाबा, मी नावाडीचं आहे, काहीतरी करीन. पण माझी दुसरी अडचण अशी आहे, मी नावाडी आहे, जेवढं मिळेल तेवढ्यामध्ये माझा उदरनिर्वाह चालतो. खरंच तुमच्या पायाच्या धुळीने जर माझ्या नावेची बाई झाली तर घरची एक सांभाळताना माझ्या नक्की नऊ आलेत, ही दुसरी कुठे सांभाळू? माझ्याच्याने होणार नाही, मी तुम्हाला तिकडं नेणार नाही. भगवंताच्या लक्षात आलं, अहल्येचा संबंध घेऊन बोलतो आहे. तो म्हणाला, पहा दगड वेगळा, माझे नाव तर लाकडाची आहे. दगडाची बाई होऊ शकते तर लाकडाचं काही होऊ शकतं, तुम्हाला नेणार नाही. काय करायचं? रामचंद्र प्रभू म्हणाले, बाबा असं करू नको. तो म्हणाला, नाही, मीच तुम्हाला असं म्हणतो की गरीबाच्या पोटावर पाय देऊ नका हो. कशाला मला छळता? तुमचं तुम्ही बघा ना, काही उद्योग तुमचा दुसऱ्या मार्गाने जा, दुसरीकडे जा कुठेतरी. इथं याच मार्गाने जर गेलं पाहिजे असं थोडंच आहे.
रामचंद्र प्रभूंनी त्याला सांगितलं, असं नाहीये, माझ्या पायाची माती लागावी दगडाची बाई व्हावी असं झालं नाही. अरे त्याच्यानंतर मी कितीतरी वेळेला दगडाला माझे पाय लागलेत, नंतर एकही दगडाची बाई झाली नाही रे. आतापर्यंत एकदाच असा प्रसंग घडलाय. हा प्रसंग वाल्मिकी रामायणामध्ये नाहीये तसा. हा प्रसंग आला तो मानसात आलाय, तुलसी रामायणात आलाय. भावार्थ रामायणातही असा प्रसंग नाही आहे. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, आतापर्यंत दगडावरून मी कितीतरी वेळेला चालत आलोय, कितीतरी दगड माझ्या पायाला लागलेत, माझे पाय कितीतरी दगडांना लागलेत, कोणत्याही दगडाची बाई नंतर झाली नाही. नेहमी असं होत नाही. तो म्हणाला, नेहमी होत नाही म्हणजे कधीतरी होतं ना. आणि सामान्य माणसाचं नशीबच असं होतं असतं की जे दुसऱ्याच्या बाबतीत घडत नाही ते नेमकं आपल्या बाबतीत घडत असतं. आपली नशीबच अशी आहे. आपण तिकीट काढायला जावं, आपला नंबर आला की खिडकी बंद व्हावी, नशीबच आहे. आपण बँकेमध्ये जावं, खिडकी जवळ गेलो की लंच टाइम व्हावा, आपलं नशीबच तसं आहे. आपण बसमध्ये चढायला गेलो, आपला पुढचा माणूस आत जातो, कंडक्टर दार लावून घेतो, सीट संपल्या, पुढच्या गाडीने या, नशीबच आहे. जे कुणाच्याही बाबतीत घडत नाही ते नेमकं आपल्या बाबतीत घडतं. आतापर्यंत एका दगडाची बाई झाली, नंतर झाली नाही, माझ्या नावेची होणार नाही कशावरून? नेहमी होत नाही पण कधीतरी होण्याची शक्यता आहे ना. माझ्या बाबतीत होणार नाही कशावरून म्हणता? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, अरे असं होणार नाही, मी तुम्हाला माझ्या नावेत बसवणार नाही. रामचंद्र प्रभू म्हणाले, मग आम्ही काय करावं, आम्ही कसं करावं? त्यांनी सांगितलं, एक उपाय आहे. काय? तुम्हाला जर पलीकडे जायचं असेल तर मी तुम्हाला या नदीतून चांगला मार्ग दाखवतो, मी पुढे पुढे जातो, कुठं पाणी किती आहे तेवढं तुम्हाला दाखवतो, माझ्या मागून तुम्ही चालत चालत या, पण नावेत बसायचं नाही, मी नावेत नाही बसू देणार तुम्हाला. लक्ष्मणाला राग आला, पण लक्ष्मण विचार करतात, हा एवढा उद्धटपणानं प्रभूंशी बोलतोय, हे याला हसत बोलतायत, आपण रागवून काय होणार आहे? आपण जरी रागवलं तरी हे हसतात ना. सीता मातोश्रीलाही काही कळेना. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, हे बघ, असा विचार तू करू नको, इकडच्या पांथस्थांना पलीकडच्या तीरावर नेणं तुझं कर्तव्य आहे आणि तुझं कर्तव्य तू पार पाडलं पाहिजेस. तो केवट म्हणाला, तुम्ही मला कर्तव्य शिकवता काय? तुम्ही कर्तव्याची भाषा माझ्या बरोबर बोलता? मी तुम्हाला पलीकडे घेऊन जाईन, मी तुम्हाला जागा दाखवतो, त्या रस्त्याने आपण जाऊ, पलीकडे जाता येईल, नावेतच बसलं पाहिजे कशा करता? रामचंद्र प्रभू म्हणाले, हे बघ, मी जर एकटा असतो तर मी तुझ्या मागोमाग त्या मार्गाने पलीकडे आलो असतो, पण माझ्या बरोबर माझा भाऊ आहे, माझी पत्नी आहे, तिला त्या पाण्यातून पलीकडे नेणं तशा अर्थाने शक्य होणार नाही, म्हणून मला नावेची गरज आहे. तो केवट म्हणाला, असंच आहे ना, मग एक काम करू. काय? मला या दोघांबद्दल अडचण नाहीये, माझी अडचण तुमच्याबद्दल आहे. मी या दोघांना घेऊन जातो ना पलीकडे, मी यांना नाही म्हटलंय का? माझी अडचण तुमच्या संबंधाने आहे, तुम्ही माझ्या नावेत बसायचं नाही, कारण यांच्या पायाची माती लागून दगडाची बाई झालेलं मी ऐकलेलं नाही, कधी शोध लागला नाही. तुमच्या मात्र पायाच्या धुळीमध्ये ते सामर्थ्य आहे, त्यामुळे या दोघांना मी पलीकडे घेऊन जातो, तुम्ही या दुसऱ्या मार्गाने. पलीकडे जाणं एवढाच हेतू आहे ना, मी या दोघांना घेऊन जातो. तुमची बायको आहे ना, तिला पाण्यातून चालता येणार नाही, भाऊ आहे ना, मी दोघांनाही घेऊन जातो. भगवान म्हणाले, काय करावं याला? काही बोललं तरी हा उलटच बोलतो, याच्याकडे पर्याय आहेच आहेत. भगवान म्हणाले, बघ, असं होणार नाही, आम्ही तिघं एकत्रित बाहेर पडलो, एकत्रित आलो, आम्हाला तिघांनाही एकत्रितच पलीकडे जायचंय, आम्हाला तू पलीकडे घेऊन गेलं पाहिजे. तर म्हणाला, नेणार नाही, तुम्हाला तर नेणार नाही. रामचंद्रांनी त्याला विचारलं, ठीक आहे, मी काय केलं म्हणजे
तू आम्हाला पलीकडे घेऊन जाशील, आम्ही काय करावं अशी तुझी इच्छा आहे? तो म्हणाला, हा, असं काही विचाराल तर मी तुम्हाला सांगतो. तो म्हणाला, काय आहे, मला तुमच्याबद्दलही अडचण नाही हो, माझी अडचण तुमच्या पायाला लागलेल्या धुळीशी आहे. काय करायचं? त्या केवटाने सांगितलं, मला जर तुमचे पाय तुम्ही धुवू द्याल तर मी तुम्हाला पलीकडे नाही, माझ्या पद्धतीनं मी तुमचे पाय धुणार, पायाची सगळी धूळ काढून टाकणार, कारण त्या धुळीचा स्पर्श झाला की दगडाची बाई होते, माझ्या नावेची बाई होईल. दगड पुल्लिंगी असून त्याची बाई झाली, माझी नाव तर आधीच स्त्रीलिंगी आहे. मला तुमचे पाय धुवू द्या, मग मी पलीकडे नेईन. भगवंताला संकोच वाटला, काय करावं, पण इलाजच नव्हता. काही हट्टी भक्त असे असतात देवाचे, देवाचं म्हणून ऐकतच नाही, शेवटी देवालाच त्यांचं ऐकावं लागतं. रामचंद्र प्रभूंनी ठीक आहे म्हणून संकोचाने काही मान्य केलं. कारण रामचंद्र प्रभूंच्या विवाहामध्ये ज्या वेळेला सासरा जावयाचे पाय धुतो, त्यावेळेला जनकराजे जेव्हा पाणी घेऊन आले तेव्हा सुद्धा रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, सगळ्या पायावर पाणी टाकायचं नाही, मला संकोच होतो, माझे 2 अंगठ्यावर पाणी टाका, विषय संपला. दुसऱ्यांनी पाय धुवायचं म्हटलं की रामचंद्र प्रभूंना संकोच होतो. आता याच्याजवळ काही इलाजच नव्हता. रामचंद्र प्रभू म्हणाले, ठीक आहे. लक्ष्मणाला राग यायला लागला, पण तो म्हणाला, जोपर्यंत तुमचे पाय मी धुणार नाही, माझ्या मनासारखे स्वच्छ करणार नाही, तुमच्या पायाची सगळी धूळ धुवून स्वच्छ पुसून मी जोपर्यंत दूर करणार नाही, तोपर्यंत वाटेल ते झालं तरी मी तुम्हाला पलीकडे घेऊन जाणार नाही. तुमच्या बापाची शपथ घेऊन सांगतो, काही तुम्ही मला मारून टाका, मी नेणार नाही पलीकडे, पाय धुवू द्या. रामचंद्र प्रभूंचा नाईलाज झाला. गोस्वामी तुलसीदासजींनी या केवटाचा प्रसंग सांगत असताना हा केवट कोण आहे याचा विचार केला. हा केवट कोणी सामान्य नाही आहे, हा सामान्य नावाडी नाही आहे. शेषशाही भगवान ज्या वेळेला क्षीरसमुद्रामध्ये पहुडलेले होते, त्या क्षीरसमुद्रातला हा पूर्वजन्मीचा कासव आहे. कासव भगवान पहुडलेले असताना एकदा या कासवाला असं वाटलं की आपण भगवंताचं चरण दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून भगवंताच्या चरणाच्या अपेक्षेने हा कासव भगवंताच्या पायाजवळ आला. तेव्हा त्याने बघितलं की भगवंताचे पाय लक्ष्मीच्या हातात आहेत. पाय लक्ष्मीचे हाती म्हणून येतो काकुळती. लक्ष्मीच्या हातामध्ये भगवंताचे पाय आहेत. आता त्या पायाचं संवाहन ती करतीये. म्हणून ते कासव जवळ आल्याबरोबर लक्ष्मीला वाटलं कासव जवळ आलाय, उगीच इथं कशाला, म्हणून त्याने हकलून दिलं. तिने हकलून दिलं. घाबरून हे कासव लांब गेलं. पुन्हा प्रयत्न केले, पुन्हा हकलून दिलं. कासवाने विचार केला, ठीक आहे, पायाचं दर्शन होत नाही तर वरून जाऊ, देवाच्या हाताला स्पर्श करू, खांद्याला स्पर्श करू. म्हणून वरच्या बाजूने गेलं तर वर शेष होता. त्याने त्या कासवाला बघून जे फूस केलं ते कासव घाबरून लांब पळून गेलं. लक्ष्मीने कासवाला जवळ येऊ दिलं नाही, शेषाने कासवाला जवळ येऊ दिलं नाही. आणि हा केवट आत्ता घेऊन जात नाही म्हटल्याबरोबर भगवंतानी लक्ष्मीकडे बघितलं, ते सीता मातोश्रींकडे बघितलं, लक्ष्मणाकडे बघितलं. कुणाला काही कळलं नाही. पण भगवंताचा भाव असा होता, त्यावेळेला तुम्ही अडचण केली म्हणून आज हा प्रसंग आहे. तुम्ही त्याच वेळेला माझ्या पायाला याला स्पर्श करू दिला असता तर सगळेच विषय मिटले असते. कारण लक्ष्मण शेषाचा अवतार आहे, सीता मातोश्री लक्ष्मीचा अवतार आहे. का याला दूर केलं त्यावेळेला तुम्ही? आज तो जवळ यायची इच्छा करतोय, तुम्ही तरी त्याला येऊ देत नाही. तुमच्यामुळे मला आज अडचण झाली. भगवंतानी त्यांच्याकडे बघितलं, त्यांना बरोबर कळालं. केवटाने सांगितलं, तुमचे पाय धुतल्याशिवाय मी बसू देणार नाही. भगवंतानी सांगितलं, ठीक आहे बाबा, आण पाणी, अंधू माझे पाय. केवटाला आनंद झाला. त्यांनी लगेच पाणी आणावं, काहीतरी
पाय धुवावेत पात्रामध्ये, त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी लगेच आपल्या सगळ्या परिवाराला हाक मारली, मुलांना बोलवलं, बायकोला बोलवलं, बायकोही लगेच आली, मुलंही लगेच आले, सगळ्यांना बोलवलं. सीता मातोश्री बघत बसल्या, अरे हे असं चाललंय काय? हे सहसा कुणाला असं एकदम सलगीत येऊ देत नाहीत, आणि हा म्हणतो की यांनी लगेच पटकन जाऊन हे करावं. लक्ष्मणाला वाईट वाटलं. आतापर्यंत कुणासमोर पराजित न होणारे रामचंद्र प्रभू केवटासमोर मात्र माघार घेतात. अरे काही अर्थ आहे का याला? केवटानं सगळी तयारी केली, सगळी तयारी केली. लाकडी काटवट तसराळं असतं ते आणलं. गंगा तर बाजूलाच होती, गंगेचं पाणी घेतलं, भगवंताच्या पायाखाली ते तसराळं ठेवलं, मांडी ठोकून बसला. भगवंताचा नाईलाजच होता. भगवंतानी आपले दोन्ही चरणकमल त्याच्या समोर ठेवले. आकाशामधून देवादिकांना आश्चर्य वाटायला लागलं, अरे आम्हाला जे दुर्लभ आहे ते या नावाड्याला मिळतं, आम्ही हे करू शकलो नाही. भगवंताचे चरणकमल आम्हाला कधी धुता आले नाहीत, पण एक सामान्य नावाडी तो मात्र भगवंताचे चरणकमल प्रक्षालन करतो आहे. काय भाग्य, काय भाग्य. आपल्याला करता आली नाही तरी ही पूजा निदान लांबून तरी बघावी. आकाशामध्ये देवादिक जमा झाले. त्यांनी ती काटवट समोर ठेवली, भगवंताचे पाय त्याच्यामध्ये ठेवले, भगवंताच्या पायावर गंगा समर्पित केली, गंगेचं पाणी टाकलं, गंगेलाही धन्यवादा वाटली. कशी गंमत आहे. आता लाकडाचं कटवट खाली ठेवल्यानंतर जर भगवंताचे पाय लागले तर काटवटाची बाई व्हायला पाहिजे की नाही? जर नावेची बाई होती तर लाकडाचंच काटवट, त्याची बाई व्हायला काय हरकत? पण झाली नाही. पण त्यांनी ते कळू दिलं नाही, गप्प बसला. पाणी टाकलं, बायकोनी पाणी टाकलं, मुलांना पाणी टाकायला लावलं. अत्यंत आनंदानं, पूर्ण भरलेल्या आनंदानं, भावविभोर झालेल्या अंतःकरणानं त्यांनी भगवंताची पाद्यपूजा केली. भगवंतालाही बरं वाटलं, आपला भक्त आपल्याला भेटला. व्यवस्थितपणाने त्यांनी भगवंताचे पाय धुतले, मागून पुढून सगळं पाय धुतले, कुठेही कोरडेपणा ठेवला नाही. खालून घासून धुतले, वरून धुतले, पायाला धुळीचा कण राहणार नाही याची दक्षता घेतली. रामचंद्र प्रभूंनी विचारलं, झालं बाबा तुझ्या मनासारखं? त्यांनी सांगितलं, थांबा, अजून थोडं राहिलंय. आता भगवंताची पाद्यपूजा किती वेळेला केली, कुणाला असमाधान होणार आहे? असमाधानीच. तो म्हणाला, काही तसं नाही, झालंय जवळजवळ, पण एखादा जरी मातीचा कण तुमच्या पायामध्ये राहिला आणि तो जर माझ्या नावेला लागला तर माझ्यावर आफत आहे. थांबा जरा, स्वच्छ धुऊ द्या. धुता धुता त्याने मान वर करून लक्ष्मणाकडे बघितलं, सीतेकडे बघितलं. त्यांच्या नशिबातही ह्या भाग्ययोग नव्हता आतापर्यंत कधी. ते पाय धुवावया दैवा पात्र झाली आधी. सीता मातोश्रींच्या काळामध्ये कुठं पाय चरण प्रक्षालन नाही. आश्चर्य वाटलं. केवट मनामध्ये देवाला म्हणतोय, नुसता पायाला स्पर्श करायचा होता तर त्या वेळेला तुमच्या बायकोने मला झिडकारलं, तुमच्या शेषाने मला घाबरवून दूर लोटलं, हरकत नाही, पण या जन्मामध्ये तरी दर साल दर शेकडा व्याजासकट वसूल केलं का नाही? दामदुपटीनं वसूल केलंय. चिंता करायचं कारणच राहिलं नाही. त्यावेळेला स्पर्श करू दिला नाही, आता स्पर्शच स्पर्श आहे, पाय धुतोय मी, दामदुपटीनं वसूल केलंय. त्यांनी सांगितलं, ठीक आहे. भगवंताचे पाय पूर्ण धुतले, अलगद पाय असे बाहेर काढले. आता दुसरीकडे कुठं ठेवावेत तर पुन्हा पायाला माती. त्यांनी सांगितलं, देवा असेच पाय वर धरून ठेवा. भगवंतानी आधांतरी पाय धरून ठेवणं अवघड असतं, आम्हाला अनुभव आहे, अवघड जातं ते. अलगद पाय. शेवटी त्याच्या लक्षात आला, अरे देवाला अडचण व्हायला लागली. पटकन फेटा आपला काढलेला होता तो घेतला, देवाच्या पायाखाली सरकवला. किती गंमत आहे. भगवान म्हणाले, आता ते फेटा कशाला पायाखाली ठेवतो बाबा, माझ्या पायाचं झाले ना, फेटा खाली कशाला सरकवतो? तो म्हणतो, नाही नाही,
पुन्हा बघतो, एकदा तपासतो, पायाला धूळ राहिली असली फेट्याला लागली तर फेट्याची बाई होईल ना. फेट्याची बाई झाली तर हाकलून देता येईल, नावेची झाली तर काय करू. फेटा न घालता मला नाव हाकता येते, पण नाव नसेल तर उदरनिर्वाह चालणार नाही. याच्याकरता तपासून घेतो. भगवंताच्या पायाखाली फेटा ठेवला. भगवंताच्या काटवटीमध्ये भगवंताच्या पायाचं जे पाणी होतं ते पाणी घेतलं. जेवढं पिता येईल तेवढं तीर्थ प्राशन करून घेतलं. बायकोला दिलं, मुलांना दिलं. लक्ष्मण वाट बघतोय आपल्याही वाट्याला येईल. सीता मातोश्री वाट बघतायत आपल्यालाही चरण तीर्थ मिळेल. त्यांनी बायकोला सांगितलं, तू घेतलं घेतलं, मुलांना दिलं दिलं. त्यांनी सांगितलं आता उरलेलं आपल्या झोपडीमध्ये शिंपडून टाक. या दोघांच्या वाट्याला येऊ दिलं नाही. यांच्या मनामध्ये विनाकारण अरे अरे काय मोठ्या आनंदाला मुकलो आपण. केवट मात्र मनात म्हणतोय, मला त्या वेळेला जवळ येऊ दिलं नाही ना, आता बघतो तुम्हाला कसं फळ मिळतं ते, तुम्हालाही मी देणार नाही. सगळं झालं. भगवंताचं ते तीर्थ वगैरे प्राशन करून झालं, सगळं झालं. आता भगवंताला नावेमध्ये नेऊन बसवायचं. आता नावेमध्ये नेऊन बसवायचं म्हणजे चाललं पाहिजे की नाही. चाललं की पुन्हा पायाला माती. त्याने सांगितलं देवा अशीच बसून राहा. तुम्ही पुन्हा जमिनीवर पाय ठेवून चालायला लागलात की पुन्हा पायाला माती लागेल. ती माती लागली की पुन्हा माझ्या नावेची बाई होण्याची शक्यता आहे. तसं करू नका. मग काय करायचं. तो म्हणाला थांबा. आला, अलगद भगवंताला उचललं आणि नावेमध्ये नेऊन ठेवलं. काय भाग्य आहे, काय भाग्य आहे. लक्ष्मण बघतच बसला, सीता मातोश्री बघतच बसली. हा केवट हा सामान्य नाही आहे. रामायणाने याचे दोन हेतू आपल्या समोर मांडले. हा केवट भगवंताचा अंतरंग भक्त आहे. गोस्वामी तुलसीदासजींनी या केवटाचा प्रसंग जो आपल्या समोर ठेवला त्याचे दोन हेतू त्यांनी सांगितलेत. एक तर त्याचा पूर्वजन्म होता म्हणून त्याला अशा पद्धतीची काही भक्ती करावी वाटली, हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की केवट हा भगवंताचा भक्त आहे. भक्तांनी देवाचं सगळंच बघितलं पाहिजे. केवटाने असा विचार केला की भगवान अयोध्या सोडून निघाले तेव्हापासून भगवंताच्या चेहऱ्यावर हसू नाही आहे. आपल्या वडिलांना निरोप देताना, आईला निरोप देताना त्यांची अवस्था बघून यांचं हास्य जे लोपलंय चेहऱ्यावरचं, ते हास्य जोपर्यंत यांच्या चेहऱ्यावर येत नाही तोपर्यंत रडकं देवाचं तोंड बघण्याची मला सवय नाही. हास्यवदन हास्य असं मला पाहिजे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणीम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमालाम कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी. देवाचं हसरं तोंड पाहिजे. देवाच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण व्हावं, देवाचं अंतःकरण प्रफुल्लित व्हावं, याच्याकरता केवटाने हे सगळा प्रसंग देवासमोर ठेवला. भगवान हसले, केवटाला बरं वाटलं. केवट म्हणाला आता हरकत नाही. तिघांना घेऊन केवट निघाला, पलीकडच्या तीरावर गेला. पलीकडच्या तीरावर गेल्यानंतर भगवंताने विचार केला, आपण याच्याकडून काम करून घेतलंय, याला काहीतरी दिलं पाहिजे की नाही. याचा उदरनिर्वाह नाही याच्यावर, मग याला काहीतरी दिलं पाहिजे. काय देण्याकरता काय आपल्याकडे, काहीच देण्याकरता नाही आहे. मग भगवंताने शेवटी सीतेकडे पाहिलं. अगं देण्यासारखं काही आहे. सीता मातोश्रींना वल्कल धारण करून अयोध्येतून पाठवण्यासाठी जो विरोध केला गेला होता सुमंत्राकडून आणि वसिष्ठांकडून, पुन्हा अलंकार धारण करून ती जी निघाली होती, त्याच्यामध्ये त्या अलंकारामध्ये एक अंगठी सीतेच्या हातामध्ये होती. खालीच ठेव, खालीच ठेव, वाराय जोरात. सीतेच्या हातामध्ये एक अंगठी होती.
रामचंद्र प्रभूंनी त्या अंगठीकडे निर्देश केला, म्हणे एवढी अंगठी तरी आपण त्याला देऊया. त्याने आपल्याला पहिल्या तीरावरून आईला तीरावर आणलंय, थोडंफार काहीतरी दिलं पाहिजे. देण्याकरता म्हणून सीतेच्या हातातून भगवंताने अंगठी घेतली आणि केवटाला म्हणाले, ही घ्या अंगठी, तुम्ही आम्हाला पलीकडे आणलं, ही अंगठी घ्या. केवटाने घ्यायला पाहिजे होती, घेणं बरोबर होतं, कारण त्यांनी काम केलं होतं, त्याच्या उदरनिर्वाहाचं ते साधन होतं. केवटाच्या जागी आपण असतो तरी घेतलीच असती ना. केवटाने सांगितलं, नको, तुमची अंगठी मला नको. म्हणे का? तो म्हणाला, देवा, लौकिक अंगठी देऊन मला काय माझी दिशाभूल करता? अहो, मला जे मिळालंय त्याची कल्पना तुम्हाला सुद्धा येणार नाही. नाही, घे ना काहीतरी. केवटाने सांगितलं, ठीक आहे, तुम्ही म्हणता म्हणून मी घ्यायला पाहिजे, पण मला तुमची अंगठी घेता येणार नाही. अरे तू गरीब आहेस ना, घे ना, तुला काहीतरी धन म्हणून राहील. तो म्हणाला, घेता येणार नाही नियमाप्रमाणे. म्हणे, नियम काय? तुझा तर नियम आहे इकडून तिकडे नेल्यानंतर काही द्रव्य घेणं, मी देतोय तर घे. तो म्हणाला, नाही, तसं नसतं. एका नावाड्याला दुसऱ्या नावाड्याकडून काही घेता येत नाही. एक नावाडी दुसऱ्या नावाड्याकडून काही घेत नाही. एक न्हावी दुसऱ्याकडून घेत नाही. पण एक महाराज दुसऱ्या महाराजाकडून घेऊ शकतो. भगवान म्हणाले, अरे मी कुठं नावाडी आहे? नाही म्हणे देवा, एक नावाडी दुसऱ्या नावाड्याकडून घेऊ शकणार नाही. मी आज तुमच्याकडून घेणार नाही, तुम्ही एखाद्या वेळेला माझ्याकडून घ्यायचं नाही. झाली फिटंफाट. लक्ष्मण म्हणाला, अरे हे अयोध्येचे राजे आहेत, यांना नावाडी म्हणतोस काय? केवट म्हणाला, तुम्हाला माहितीच नाही अजून हे कोण आहेत. अरे हे नावाडी, मी नावाडी, यांचा पैसा मी घेणार नाही, माझा पैसा यांना देणार नाही. रामचंद्र प्रभू म्हणाले, माझा नावाडीपणाचा काय संबंध आहे? माझी वृत्ती ती नाही. केवट म्हणाला, तुमचीच वृत्ती ही आहे, आम्ही तुमच्याकडून ही वृत्ती घेतली. भगवान म्हणाले, म्हणजे काय? केवट म्हणाला, काही नाही, तुम्ही नावाडी आहात, मीही नावाडी आहे, फक्त फरक इतकाच आहे की मी या नदीतून पलीकडे नेतो, तुम्ही मात्र भवसागरातून सर्वांना पलीकडे नेता. तुम्ही नावाडीच आहात. तुम्ही असं समजू नका की तुम्ही कुणीतरी वेगळे आहात. अहो, तुम्ही शब्द दिलाय, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. तुम्ही शब्द दिलाय ना, तुम्ही एका अर्थाने नावाडीच आहात. तुम्ही भवसागरातून पलीकडे नेता, मी गंगेतून, लौकिक सागरातून गंगेतून पलीकडे नेतो. त्यामुळे तुम्ही नावाडी, मी नावाडी, मी तुमचं घेणार नाही. आता मी तुमचं घेत नाहीये, पण लक्षात ठेवा, ज्या वेळेला मला भवसागरातून पलीकडे जायचंय तेव्हा तुम्ही माझ्याकडे विचारायचं नाही, भक्ती केली काय, ज्ञान मिळवलं काय, योग साधला काय, काही विचारायचं नाही. मी तुम्हाला विचारलं काय आता पैसे किती आहेत म्हणून? मी विचारलं का तुम्हाला मला काय देणार म्हणून? मी आधी ठरवून तुम्हाला इथं आणलंय का? नाही ना. मी काही चौकशी न करता तुम्हाला आणलंय ना, मग तुम्ही सुद्धा भवसागरातून मला पहिलं नेताना माझी कोणतीही चौकशी करायची नाही. भगवंताला आनंद वाटला. भगवान म्हणतात, ठीक आहे. भगवंतानी गंगा पार केली. पलीकडच्या तीरावर गेल्यानंतर पुन्हा गंगा मातेची पूजा केली. सीतेनं गंगा मातेला नवस केला की आमचे हे दिवस लवकरात लवकर संपू देत, आम्ही परत येताना तुझं दर्शन घेऊ, तुझ्यामध्ये स्नान करू, तुझी ओटी भरू आणि मग पुढे अयोध्येला जाऊ. म्हणून लंकेवर विजय मिळवून परत जाताना भगवंताला खरं म्हणजे या गंगेवर उतरण्याचं कारण नव्हतं, कारण भगवान त्यावेळेला विमानातून गेलेत. पण भगवंतानी हे सगळं लक्षात ठेवून इथं पुन्हा एकदा आपलं विमान उतरवलंय, सीतेचा नवस पूर्ण केलाय आणि केवटाला बरोबर घेऊन भगवान अयोध्येला गेले. आपल्यावर केलेल्या उपकाराची किती जाणीव असावी देवाला. आपल्या जीवनात असे प्रसंग घडले तर आपल्यावर उपकार करणाऱ्यांची किती जाणीव आपण ठेवतो? राहत नाही.
केवटाने फक्त गंगा पार करून दिली, काही फार मोठे अनंत उपकार भगवंतावर केलेत असं समजण्याचं कारण नाहीये. लौकिक उपकार आहे, पण भगवंताने तो स्मरणात ठेवलाय. लोकांनी केलेले उपकार विसरायचे नसतात. विसरणाऱ्याला कृतघ्न म्हणतात. आणि कृतघ्नो नास्ति निष्कृती, आणि कृतघ्नाला निष्कृती नाही. क्रव्यादापि राजेंद्र कृतघ्नो नोपभुंजते, महाभारतात आहे. कृतघ्न माणूस किती वाईट असतो. कृतघ्ना उपकार केला, चोरा व्यवहार दिदला, निसुगस्तविला विसरे जैसा, ज्ञानोबराय बोलतात. महाभारतामध्ये ज्या वेळेला धर्मराजाला नरकाचं दर्शन घडवलं, त्यावेळेला नरक बघता बघता एका नरकामध्ये धर्मराजाने बघितलं की एका पापी माणसाला तिथं त्यांचं शरीर असं फाडून टाकलंय आणि त्यांच्या मांसाचे गोळे असे फेकून दिलेत. पण त्या गोळ्यापर्यंत कोल्हे येतात, कुत्रे येतात, राक्षस येतात, पण कोणी ते मांस खायला तयार नाहीये. धर्मराजाने विचारलं, बाबा हे मांस कुत्रे का खात नाहीयेत? त्यावेळेला त्या यमदूतांनी सांगितलं, हे मांस कुत्रे कोल्हे खाणार नाहीत, कारण हे मांस कृतघ्न माणसाचं आहे. क्रव्यादापि राजेंद्र कृतघ्नो नोपभुंजते, महाभारतात आलं. भगवंत म्हणून असं म्हणतात की माणसाला सगळंच लक्षात ठेवता येत नाही आणि सगळंच विसरता येत नसेल तर माणसाने दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि दोन गोष्टी विसरून जाव्यात. दोन गोष्टी आजीवन लक्षात ठेवायच्या. आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. दोन गोष्टी लक्षात ठेवा, दोन गोष्टी कायमच्या विसरून जा, असं आपल्याला सांगितलं गेलं. काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं? लक्षात ठेवायच्या दोन गोष्टी. देवाचं नाव एक, कधी विसरायचं नाही, कधीच विसरायचं नाही. जाग झालं की पहिल्यांदा रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मग डोळे उघडायचे. देवाचं नाव कधीही विसरायचं नाही. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवाचा विसर होऊ द्यायचा नाही, कधीच पडू द्यायचा नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक देवाचं नाव आणि दुसरं लोकांनी आपल्यावर केलेले उपकार कायम लक्षात ठेवायचे, मरेपर्यंत लक्षात ठेवायचे. आपलं शास्त्र असं सांगतं की एखाद्याने आपल्यावर उपकार केले आणि ते उपकार परत फेडण्याची जर संधी आपल्या जीवनात आली नाही, आपण त्याचे उपकार फेडण्यापूर्वी तो जर गेला, त्याचे उपकार आपल्याला फेडता आले नाहीत, तर धर्मशास्त्र सांगतं आपण मरेपर्यंत आपल्या संधीमध्ये त्याच्या नावाचं एक अर्घ्य जास्त पडलं पाहिजे. देवाचं नाव कायम लक्षात ठेवायचं, दुसऱ्यांनी केलेले उपकार कायम लक्षात ठेवायचे. दोन गोष्टी लक्षात ठेवा. दोन गोष्टी विसरून जायच्या. काय विसरून जायचं? आपण लोकांवर केलेले उपकार विसरून जायचे, ते आपण लक्षात ठेवायचे नाहीत. आणि दुसरं, लोकांनी आपल्यावर केलेले अपकार विसरून जायचे. लोक आपल्याला काय बोलले, काय अपकार केला विसरून जायचं. आपण लोकांवर काय उपकार केले विसरून जायचं, पण लोकांनी आपल्यावर काय उपकार केला हे मात्र मरेपर्यंत लक्षात ठेवायचं. भगवंतानी त्याचा उपकार लक्षात ठेवा. सीता मातोश्रीने नवस केला, परत जाताना आम्ही ओटी भरू, तुझी पूजा करू. तिथून ते गंगेचं पूजन करून ते पुढे निघाले. आणि गंगेच्या पलीकडे गेल्यानंतर रामचंद्र प्रभूंचा खऱ्या अर्थाने वनवास सुरू झाला. निषाद राजगुह तोपर्यंत भगवंताच्या बरोबर आहे. त्यांनी सांगितलं, देवा मी तुमच्या बरोबर येतो. देवानी सांगितलं, काही गरज नाही, आम्ही जातो, आता आम्ही जातो पुढे. त्या गुहांनी सांगितलं, देवा मी तुम्हाला काही त्रास देणार नाही, माझी एक इच्छा आहे, तुम्ही जिथं मुक्काम कराल, तुम्ही जिथं थांबणार आहात, काही दिवस काही वर्ष थांबणार आहात, तिथं येऊन माझ्या हाताने तुम्हाला झोपडी उभारून देणं एवढीच माझी इच्छा आहे. माझी दुसरी काही इच्छा नाही, मला तेवढी अनुमती द्या. झोपडी बांधून झाली की नमस्कार करतो, माझा मी निघून जातो, तुम्हाला त्रास देणार नाही. ना माझ्या खाण्याचा त्रास आहे, ना माझ्या राहण्याचा त्रास आहे, ना माझ्या बोलण्याचा त्रास आहे, मी तुम्हाला कुठलाच त्रास देणार नाही.
इतकी सेवा मला करू द्या, माझ्याकडे तुम्ही काही घेतलं नाहीये. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं ठीक आहे. सगळ्यात पुढे गुह चालायचा, पाठोपाठ रामचंद्र प्रभू, मध्ये सीता मातोश्री, शेवटी लक्ष्मण, असा त्यांचा प्रवास सुरू झाला. आता हे चालणं काही कमी आहे का? सीता मातोश्री थकली, चालायची सवय नाही. रामचंद्र प्रभूंना तिने विचारलं, का हो, आलं का तुमचं दंडकारण्य? किती चालायचं आता, किती चालायचं? लोक आळंदीहून निघतात तर थोरल्या पादुकापर्यंत आल्याबरोबर विचारतात, पंढरपूर आलं का हो? थोरल्या पादुकालाच विचारतात, पंढरपूर आलं का हो? अजून तर पंढरपूर लांब आहे, अजून पुणे आलं नाही, अजून विश्रांतवाडी आली नाही, तू पंढरपूरची भाषा काय करतो? पण लोकांना धीर धरवत नाही. थोडस चाललं की त्यांना वाटतं बस आता पंढरपूर यायला पाहिजे. एका दिवसाचा मुक्काम आहे का? एका दिवसाचा प्रवास आहे काय? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, नाही अगं, एवढ्यात कुठलं वन येणार, दंडकारण्य येणार, आता तर सुरुवात आहे, आपल्याला पुष्कळ पुढे जायचंय. भगवंताला वाईट वाटलं, आत्ताच ही इतकी थकली, 14 वर्ष माझ्या बरोबर कशी काढणार? रस्त्याने जाताना जंगलातले अनेक भिल्ल पुढे येतात, गुहांचा त्यांचा परिचय आहे. रामचंद्र प्रभूंचं स्वागत करतात, कुणी काही भेट देण्याचा प्रयत्न करतो, रामचंद्र प्रभू स्वीकारत नाहीत. बरोबर असू द्या म्हणून सांगतात, रामचंद्र प्रभू नाही म्हणून सांगतात. त्यांचा नमस्कार करून त्यांना लोक रस्ता देतात. मार्गामध्ये लोकांनी त्यांना अडवलंय, त्यांना नमस्कार केलाय. असं करत 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 पुढे जाताना रामचंद्र प्रभू भारद्वाजांच्या आश्रमामध्ये आले. पहिल्यांदा तीर्थराज प्रयाग पर्यंत आले. प्रयागाच्या त्रिवेणी संगमामध्ये रामचंद्र प्रभूंनी स्नान केलं. आणि आता ते स्थान झाल्यानंतर, या तीर्थात स्नान केल्यानंतर आता जे चालतं बोलतं तीर्थ आहे, जयाचे नाव तीर्थ रावो, अशा तीर्थाकडे जाण्याकरता म्हणून निघाले. भारद्वाज मुनींचा आश्रम जवळ होता, तिथपर्यंत रामचंद्र प्रभू आले. आल्यानंतर भारद्वाजांच्या आश्रमात जाऊन त्यांचं दर्शन घेतलं. देव आणि संत यांची भेट झाली. दोघांनाही अत्यंत आनंद वाटला. एक रात्रीपर्यंत रामचंद्र प्रभू भारद्वाजांच्या आश्रमामध्ये राहिले. काही गोष्टी झाल्या, काही बोलणं झालं, काही तत्वचर्चा झाली. भारद्वाजांनाही आतिथ्य करताना आनंद झाला. रामचंद्र प्रभूंनाही त्यांच्या संगतीचा, संत संगतीचा आनंद झाला. तिथून ते पुढे निघाले. वाटेत वाल्मिकी ऋषींचा आश्रम लागला. रामचंद्र प्रभू तिथेही थांबले. 1 दिवसाचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार. रामचंद्र प्रभूंनी वाल्मिकी ऋषींना असं विचारलं की आम्ही 14 वर्षाच्या वनवासाकरता बाहेर पडलो आहोत. आम्हाला या मार्गातली, या भागातली काही विशेष माहिती नाही आहे, तर आपण कृपा करून आम्ही कुठे मुक्काम करावा एवढं कृपा करून आम्हाला मार्गदर्शन करा. एखादं स्थळ असं सांगा की जिथं आम्ही काही काळपर्यंत आनंदाने राहू शकू. वाल्मिकींना असं वाटलं, भगवान माझी परीक्षा घेत आहेत. त्यांना थोडा वेगळा, या प्रश्नाचा अर्थ त्यांनी थोडा वेगळा घेतला. वाल्मिकी म्हणाले, देवा तुम्ही कुठं राहू म्हणून विचारता, मी तुम्हाला उलट असं विचारतो, तुम्ही कुठं नाही आहात? अरे तुम्ही सर्वत्र व्यापून असताना सुद्धा तुम्ही कुठं नाही असं म्हणून मला विचारता. कसं सांगू मी तुम्हाला तुम्ही कुठं राहत नाही म्हणून? कुठं राहा असं मी तुम्हाला कसं सांगू शकतो? तुम्ही सर्वत्र आहात. तुमचा अभाव असू शकत नाही, कारण तुम्ही एकमेवा द्वितीय ब्रह्म आहात. तुमचा अभाव होणं कुठल्याही काळामध्ये शक्य नाही. ज्या दृश्य जगताची तुम्ही निर्मिती केली त्या जगताचा सुद्धा एका काळामध्ये अभाव होतो. ब्रह्मज्ञानात तरी होईल, ब्रह्मांड प्रलयात तरी होईल, निदान आपल्या मरण प्रलयात तरी अभाव होईल. एवढंच नाही तर आपल्याला गाढ झोप लागली तर सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा जगताचा अभाव वेदांत मानतो. पण परब्रह्माचा अभाव आतापर्यंत कधी कुणी मानलेला नाही, कुणी सांगितलेला नाही. भगवंतांनी त्यांना विचारलं,
मला तशा अर्थाने आपल्याला विचारायचं नव्हतं. मी खरंच दंडकारण्यामध्ये जाणार आहे, पण 14 वर्षाचा माझा वनवास आहे. कुठंतरी काही काळ स्थिर राहावं, विशेषत्वानं प्रकट व्हावं असं मला वाटतं. त्याच्याकरता मला तुम्ही सांगा. हे सांगितल्यानंतर विश्वामित्रांनी त्या वाल्मिकीने सांगितलं, ठीक आहे म्हणे देवा. खरं म्हटलं तर तुम्ही सगळीकडेच व्यापून आहात, पण तुम्हाला काहीतरी विशेषत्वानं प्रकट व्हायचं असेल तर काही वेगळं असं काही सांगायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. कुठं थांबायचंय? वाल्मिकीने त्यांना चित्रकूट पर्वताची माहिती दिली. चित्रकूट पर्वतावर तुम्ही वास्तव्य करा. गोस्वामी तुलसीदासजीने आणि वाल्मिकी रामायणामध्ये 2 वेगवेगळ्या स्तरावर याचं चिंतन आलंय. वाल्मिकीने त्यांना सांगितलं, इथून जवळ चित्रकूट नावाचं स्थान आहे, त्या पर्वतावर आपण तिथं जाऊन मुक्काम करा. मला आता ते सगळं सांगत बसायला सवड नाही, वेळ नाही. त्या स्थानावर आपण जाऊन राहा. भगवंताला बरं वाटलं. भगवान तिथून निघाले, चित्रकूटावर येऊन थांबले. आणि चित्रकूट पर्वतावरून जेव्हा भगवंतानी सगळं दृश्य बघितलं, भगवंताला अत्यंत आनंद झाला. निसर्गानं आपलं सगळं सौंदर्य जणू तिथं एकत्रित करावं असा तो चित्रकूट पर्वत होता. अतिशय रम्य असं ते स्थान होतं. वाल्मिकी रामायणाचा आणखीन एक विशेष हा आहे की वाल्मिकी रामायणामध्ये जेवढं निसर्ग वर्णन होतं तेवढं निसर्ग वर्णन नंतरच्या कोणत्याही काव्यामध्ये प्रकट झालेलं नाहीये. फार सुंदर वर्णन चित्रकूटाचं त्यांनी केलंय. आजूबाजूला ऋषीमुनींचं वास्तव्य आहे. भगवती मंदाकिनी अत्यंत आनंदानं बाजूनं वाहते आहे. त्याच्या काठावरती राहण्याची आज्ञा वाल्मिकींनी आपल्याला केली असं रामचंद्र प्रभूला वाटलं. निषाद राजगुह बरोबर होते. त्यांनी जागा पाहून 2 कुटी तयार केल्या. एका कुटीमध्ये रामचंद्र प्रभूंचं वास्तव्य राहणार होतं. एक कुटी, 2 कुटी तयार केल्या. आणि ते सगळं तयार झाल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी गुहाला सांगितलं, गुहा आता ये बाबा, तुझं म्हणणं होतं ना माझ्यासाठी कुटी तयार करून तू जाणार आहेस म्हणून, आता मी तुला सांगतो तू जा. गुहाला तेच हवं होतं, कारण बरेच दिवस झाले तो आपल्या राज्यातून बाहेर होता. तोही एक राजा आहे. राजाने किती काळ राज्याच्या बाहेर राहावं. तोही गडबडीनं निघाला. येताना सीता मातोश्री बरोबर होत्या. सावकाश यावं लागलं. पण जाताना मात्र गुहाला सगळंच परिचित होतं. तो भिल्लच होता, भिल्लांचा राजाच होता. अरण्य त्याच्या परिचयाचं होतं. वेगानं तो आपल्या शृंगवेरपूरमध्ये पोहोचला. गंमत अशी होती की ज्या सुमंत्राला तिथून निरोप दिला होता ते सुमंत्र तिथून जाऊन निषाद राजाच्या घरी राहिले होते. सुमंत्रांनी सांगितलं होतं, गुहा, रामचंद्र प्रभूंना जिथून सोडून येशील ते स्थान मला सांग, कारण इथून गेलं की मला दशरथ राजे विचारणार आहेत कुठे राम, मला सांगावं लागेल कुठे ते, मला माहिती नाही असं म्हटलं तर ते रागावतील माझ्यावर, तू पटकन येऊन मला सांग. गुह गेला. त्यांनी सुमंत्रांना सांगितलं. सुमंत्र तिथून निघाले. त्यांनाही भरून आलं. उद्या जर आपल्याला अयोध्येने विचारलं रामाला का नाही आणलं, तर आपल्याजवळ उत्तर नाही. चिंता होती, मनामध्ये विषाद होता. विषण्ण अंतःकरणानं ते निघाले. आणि ज्या वेळेला इकडं चित्रकूटावर रामचंद्र प्रभू पोहोचले, तिथं राहण्याचा विचार करून तिथं थांबले, त्याच वेळेला इकडं दशरथ राजाचं प्राणोत्क्रमण झालेलं आहे. सुमंत्र गेले. आपण तो कथाभाग सकाळी बघून आलेलो आहोत. सुमंत्र घरी गेले. त्यानंतर दशरथाने विचारलं. सुमंत्रांनी सांगितलं राम परत आला नाही. मग दशरथांनी सांगितलं ठीक आहे, राम जर आता आला नाही तर तो कुठं गेलाय तुला माहिती आहे? म्हणे माहिती आहे. मग दशरथ राजे म्हणाले तो नाही आला तर आता मला घेऊन चल, मी यायला तयार आहे. परंतु तसं झालं नाही. दशरथ राजाचं प्राणोत्क्रमण झालं.
श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दिलेला शाप कधीतरी पूर्णतेला जायचा होता, तो या वेळेला पूर्ण झाला. कारण त्यांनी सांगितलं, आमच्या पुत्राच्या वियोगामध्ये आम्ही जसं प्राण सोडतो आहोत, तसं तुझ्याही पुत्राच्या वियोगामध्ये तुला प्राण सोडावा लागेल. रामचंद्र प्रभूंच्या ध्यासात, रामचंद्र प्रभूंच्या वियोगामध्ये दशरथाने प्राण सोडला. भरत राजाला बोलावण्याकरता वसिष्ठांनी दूत तिकडे पाठवले. ते दूत भरताला घेऊन आले. भरताला इकडं आल्यानंतर सगळं कळलं. भरताला वाईट वाटलं, शोक झाला. कैकेयीची निर्भत्सना त्यांनी केली. कौसल्येला शब्द दिला. वसिष्ठांनी कौसल्येला शब्द दिला, भरतानी कौसल्येला शब्द दिला. आणि आता हे राज्य कोणीतरी सांभाळावं म्हणून सगळ्यांना विनंती केली. सगळ्यांनी भरताला विनंती केली. भरताने ऐकलं नाही. राजसभेसमोर भरताचं अत्यंत सुंदर असं भाषण झालं. त्या भाषणातून त्यांनी सर्वांची मनं जिंकली आणि सर्वांना सांगितलं की या राज्यावर बसण्याचा अधिकार फक्त रामचंद्र प्रभूंना आहे. तुमच्या मनात येतच कसं की भरताला राज्यावर बसवावं, हा विकल्प सुद्धा येणं बरोबर नाही. मी रामचंद्र प्रभूंचा पाईक आहे, दास आहे, या राज्याचा दास आहे. मला राज्य नको, मला रामचंद्र प्रभूंची सेवा हवी, असं त्यांनी सांगितलं. मग करायचं काय? त्यांनी सांगितलं, आपण सगळेजण पुन्हा रामचंद्र प्रभूंकडे जाऊ, तिथं त्यांना भेटून विनंती करू, दशरथ राजे गेले म्हणून सांगू. रामचंद्र प्रभू कदाचित अयोध्येवरच्या अनुकंपेमुळे परत येतीलही, माझ्या आग्रहामुळे परत येतील, मला खात्री वाटते. आपणच नाही, प्रजाजन घेऊन जाऊ, सैन्य घेऊन जाऊ. म्हणून सगळी सैन्याची सिद्धता झाली. आता राजा चालणार आहे. भरत जरी राजपदावर बसलेले नसले तरी आता भरताच्या हातात अयोध्येची सगळी सूत्र आहेत ना. वाल्मिकी रामायण बारीक वर्णन करतं, सरळ वर्णन करतं. इथं फार चांगलं वर्णन त्यांनी केलंय.